नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 7 सोडविणार आहोत. सोडूया मित्रांनो. ही एक नंबर लाईन आहे आणि नंबर लाईनवर झिरोच्या राईट साईडला म्हणजे आपल्या राईट साईडला जे सर्व नंबर असतात ते पॉझिटिव्ह नंबर असतात आणि झिरोच्या लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात, हे आपणास माहीत आहे. आणि पॉझिटिव्ह नंबर आणि झिरो हे कधी पण ह्या निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठे असतात. म्हणजे एनी निगेटिव्ह नंबर ऑलवेज लेस दॅन झिरो अँड एनी पॉझिटिव्ह नंबर. तर आता -7 पेक्षा मोठा नंबर -6 आहे, यापेक्षा मोठा -5 आहे, यापेक्षा ग्रेटर दॅन -4 आहे. म्हणजे या साईडने नंबर कसे होतात, इन्क्रीज होतात. -1 पेक्षा मोठा 0 आहे, 0 पेक्षा 1 मोठा आहे, 1 पेक्षा 2 मोठा आहे. म्हणजे कोणताही नंबर जर आपण नंबर लाईनवरचा घेतला तर त्याच्या लेफ्ट साईडचा नंबर त्यापेक्षा लहान आहे. समजा हा -1 जर आपण नंबर घेतला तर याच्या लेफ्ट साईडचा म्हणजे आपल्या डाव्या हाताचा -4 म्हणजे -4 आणि -1 यामध्ये -1 हा मोठा आहे आणि -4 छोटा आहे. आता हा सिम्बॉल म्हणजे हे साईन आपण कशाला वापरतो, लेस दॅनला. येथे जर एखादा नंबर असेल तर आपण हा नंबर समजा -4 आणि इथे 0 घेतला आपण, तर याचे रीडिंग कसं करणार आपण, येथे -4 लेस दॅन 0 म्हणजे काय, 0 मोठा आहे, 0 इज ग्रेटर दॅन -4. आता हे रीडिंग कसं होईल, 0 इज ग्रेटर दॅन -4. म्हणजे लेस दॅनसाठी लेफ्ट साईडला काय पाहिजे, नुसता एक पॉईंट पाहिजे असा. हे ते 2 पॉईंट आहेत आणि इथे एकच पॉईंट आहे. म्हणजे असं जर सिम्बॉल असेल तर आपण कसं येथील नंबर आणि लेस दॅन याला रीडिंग करतो. आणि येथे जर एखादा नंबर असेल आणि येथेही नंबर असेल, हे 2 नंबर आणि साईन जर असा असेल तर या साईनला आपण काय म्हणतो, मग ग्रेटर दॅन. येथील नंबर समजा 7 इज ग्रेटर दॅन 3 असं आपण म्हणू शकतो. किंवा इथे लेस दॅन आहे म्हणजे ते आपण -3 इज लेस दॅन 1 असं आपण लिहू शकतो. म्हणजे नंबर लाईनवरचा कोणताही जर नंबर घेतला आपण त्याच्या लेफ्ट साईडला जेवढे काही नंबर आहेत ते त्यापेक्षा लेस आहेत. आता प्रॅक्टिस सेट आपण सोडूया. येथे आपणास -4 आहे आणि 5 आहे. या दोघांमध्ये एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि एक निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह नंबर कधी पण ग्रेटर दॅन असतो, म्हणजे हे सिम्बॉल वापरणार आपण. म्हणजे -4 लेस दॅन 5. आता हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर असतो, ग्रेटर म्हणून हे या साईडला आपण असा सिम्बॉल घेणार. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि दोन्ही इक्वल आहेत म्हणजे येथे साईन कोणतं येईल, इक्वल टूचं. आता एक निगेटिव्ह नंबर आहे आणि 0 आहे. 0 कधी पण ग्रेटर दॅन असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा, कारण हा निगेटिव्ह नंबर 0च्या लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडचे सर्व नंबर हे लहान असतात म्हणजे 0 कसा होईल, ग्रेटर होईल. आता इथे 7 आणि 4, 7 ग्रेटर आहे 4 पेक्षा. 3 आणि 0, 3च्या 0 लेफ्ट साईडचा नंबर आहे, 0 म्हणजे 3च्या लेफ्ट साईडला आहे म्हणून 3 कसा होईल, ग्रेटर होईल आणि 0 लहान होईल. -7 आणि +7, -7. आता 7 आपला पॉझिटिव्ह नंबर आहे आणि -7 एक निगेटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह कधी पण ग्रेटर असतो म्हणजे +7 ग्रेटर आहेत -7पेक्षा. -12 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आहे. दोन्ही आता -2 आणि -8. आता -2 हा नंबर येईल आणि त्याच्या लेफ्ट साईडला काय होईल, हे जर आपण वाढवलं तर या साईडला समजा -8 येईल म्हणजे -2च्या लेफ्ट साईडला आहे.
तर लेफ्ट साईडचे सर्व नंबर लहान असतात, म्हणजे -2 कसा होईल, मोठा होईल. -2 इज ग्रेटर दॅन होईल. -8 लेस दॅन होईल. आता -1 आणि -2. आता -1 आणि -2. -1च्या लेफ्ट साईडला नंबर आहे -2. लेफ्ट साईडचे सर्व नंबर लेस असतात, म्हणजे -1 ग्रेटर आहे, -2 लहान आहे, -1 मोठा नंबर आहे. 6 आणि -3 पॉझिटिव्ह नंबर कधी पण ग्रेटर असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा. दोन्ही निगेटिव्ह आहेत आणि दोन्ही साईन सेम आहेत आणि नंबरही सेम आहेत, म्हणजे हे इक्वल टू येईल. -14 इक्वल टू -14. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.